नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान या विषयाअंतर्गत आपण प्रकरण क्रमांक 1 सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या पाठाचा अभ्यास करत आहोत. आजचे आपले उपघटक आहेत सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. याच्यामध्ये आपण जीवाणू म्हणजे काय, आदिजीव म्हणजे काय आणि त्यांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणार आहोत. तर आजचा उपघटक सुरू करण्याआधी आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये जो काही घटक अभ्यासला त्याची थोडक्यात उजळणी करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण सृष्टी मोनेरा याची काही लक्षणं आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या उदाहरणांचा अभ्यास केला. जसं की सृष्टी मोनेरामध्ये येणारे सर्व सजीव हे एकपेशीय असतात. तसेच याच्यामधली काही उदाहरणे स्वयंपोषी असतात तर काही परपोषी असतात. हे आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशीय अंगके सृष्टी मोनेरामधील सजीवांच्यामध्ये नसतात. याच्यामध्ये आपण काही उदाहरणांचा अभ्यास केला. जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे क्लोस्ट्रिडियम टिटॅनी, व्हायब्रिओ कॉलेरा, टेपोनेमा पॅलिडियम, स्ट्रेप्टोकोकस निमोनी, साल्मोनेला टायफी, लेजिओनेला न्यूमोनी, स्टिफायलोकॉकस ऑरियस आणि क्लोस्ट्रिडियम बिट्युलिनस ही सृष्टी मोनेरामध्ये येणारी काही सूक्ष्मजीवांची उदाहरणे आहेत. यानंतर आपण सृष्टी क्रमांक 2 प्रोटिस्टा याचे लक्षणांचा अभ्यास केला. जसं की याच्यामध्ये एका कृतीमध्ये आपण पाहिलं की डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले असता अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतात आणि हा सजीव अमिबा आहे. तर अमिबा प्रोटिस्टा या सृष्टीमध्ये त्याचा समावेश होतो. याची लक्षणे पहा कोणकोणती होती. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असतं, म्हणजे केंद्रकाला बाह्य आवरण असतं. दुसरं, प्रचलनासाठी म्हणजे हालचालीसाठी यांना छद्मपाद, रोमके किंवा कशाभिकासारखे अवयव असतात. प्रोटिस्टमध्ये येणारे सजीव काही स्वयंपोषी असतात, उदाहरणार्थ युग्लिना, व्हॉल्वॉक्स इत्यादी. आणि परपोशीमध्ये अमिबा, पॅरामोशियम, प्लाझ्मोडियम इत्यादी उदाहरणांचा समावेश होतो. तर याच्यामध्ये येणारी उदाहरणे कोणकोणती होती पहा. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये उदाहरणे होती बघा, व्हॉल्वॉक्स, पॅरामोशियम, अमिबा आणि युग्लिना. सृष्टी क्रमांक 3 होतं कवके. याच्यामध्ये कोणकोणती लक्षणे आपण अभ्यासली पहा. तर कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश होतो. ठीक आहे, परपोषी असतात म्हणजे कार्बनी पदार्थावरती हे उपजीविका करतात. दृश्य केंद्रकी पेशींचा समावेश होतो. बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत म्हणजे कार्बनी पदार्थावरती ते जगतात. तिसरं लक्षण होतं कवकांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. चौथं उदाहरण होतं बघा, काही कवके तंतुरूप असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. तर कवकांमध्ये काही महत्त्वाची उदाहरणं आपण पाहिली, जसं की किण्व याला बेकर सिस्ट म्हटलं जातं, ॲस्परजिलस म्हणजे मक्याच्या कणसावरील येणारी बुरशी आणि पेनिसिलियम भूचित्र यालाच मशरूम असं म्हणतात. तर व्हिटाकर नंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या तरी आजही अनेक शास्त्रज्ञ व्हिटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण मानतात. हे या पद्धतीचं यश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं मागील व्हिडिओमध्ये आपण सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा आणि सृष्टी कवके यांच्या लक्षणांचा अभ्यास केला. तर सृष्टी कवकेंमध्ये येणारी उदाहरणं कोणकोणती होती पहा. याच्यामध्ये उदाहरणं होती बुरशी, त्यानंतर भूछत्र आणि ॲस्परजिलसमधली काही उदाहरणं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रमुख भाग आहे सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत. त्याची पुढील प्रमाणे विभागणी करण्यात आलेली आहे. जसं की तुम्ही आता स्क्रीनवर पाहत आहात, सूक्ष्मजीवांचं आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी अशा 2 गटामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आदिकेंद्रकी म्हणजे काय, या एकपेशीय सजीवांमध्ये किंवा सूक्ष्मजीवांच्यामध्ये केंद्रकाला आवरण नसते. आणि दृश्य केंद्रकी म्हणजे काय, या सूक्ष्मजीवांच्या केंद्रकाला आवरण असते. आणि आदिकेंद्रकी पेशीमध्ये सूक्ष्मदर्शकाखाली आपण केंद्रक पाहू शकत नाही. मात्र दृश्य केंद्रकी पेशीचे केंद्रक आपण सूक्ष्मदर्शकाखाली अगदी सहजरित्या पाहू शकतो.
आदिकेंद्रकीमध्ये कोणकोणते घटक येतात, तर जीवाणू हे आदिकेंद्रकीमध्ये येतात. दृश्यकेंद्रकीमध्ये आदिजीवी, कवके, शैवाल इत्यादींचा समावेश होतो. म्हणजे अशा पद्धतीनं या तक्त्याद्वारे तुमच्या लक्षात येईल की सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण कशा पद्धतीनं करण्यात आलेलं आहे. सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भात खालील प्रमाण लक्षात ठेवा. 1 मीटर बरोबर 10⁻⁶ मायक्रोमीटर आणि 1 मीटर बरोबर 10⁹ नॅनोमीटर. म्हणजे सूक्ष्मजीव मोजण्यासाठी एकक कोणतं वापरलं जातं, तर मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर. म्हणजे 1 मीटर जर आपण गृहीत धरलं तर त्याच्यामध्ये 10⁻⁶ मायक्रोमीटर म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात सूक्ष्मजीव मावू शकतात. म्हणजे ते किती सूक्ष्म असतील याचा आपण अंदाज वर्तवू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता या सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणामध्ये सर्वात प्रथम आपण आदिकेंद्रकीमध्ये येणाऱ्या जीवाणू याचा अभ्यास करणार आहोत. जीवाणूंचा आकार किती असतो विद्यार्थी मित्रांनो? 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर इतका जीवाणूंचा आकार असतो. म्हणजे साधारणतः आपण उघड्या डोळ्यांनी जीवाणू पाहू शकत नाही. हे पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकांचा वापर करावा लागतो. याच्यामध्ये लक्षणांमध्ये बघा, पहिल्या लक्षणाकडे आपण जातोय. एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात. बघा, यांचा आढळ सांगितलेला आहे पहिल्या लक्षणामध्ये. जसं की जीवाणू स्वतंत्रपणे एक पेशीसुद्धा स्वतंत्रपणे जगू शकतात किंवा काही वेळा या जीवाणूंचा समूह असतात किंवा ते कॉलनीज बनवून एकत्र ग्रुपने सुद्धा राहतात. दुसरं लक्षण बघा, जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते. म्हणजेच पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. पेशी भित्तिका नसते. बघा, आदिकेंद्रकीचे हे वैशिष्ट्यच आहे की पेशीत केंद्रक पटलयुक्त अंगके नसतात. म्हणजे केंद्रकाला बाह्यावरण नसतं. तसंच पेशीला सुद्धा पेशी भित्तिका नसते. कोणत्याही प्रकारचं पटलयुक्त अंगके नसतात. म्हणजे की पेशींमध्ये विविध अंगके असतात बघा, जसं की मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी कॉम्प्लेक्स, तंतुकणिका यासारखी पेशीची अंगके असतात. या अंगकांना पटलयुक्त अंगके असं म्हणतात. आणि अशा प्रकारची पटलयुक्त अंगके जीवाणूमध्ये आढळत नाही. कारण का? ते आदिकेंद्रकी आहे. तिसरं लक्षण बघा, प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने म्हणजेच एकाच पेशीचे 2 भाग होऊन होते. आता ह्यांचं प्रजनन कशा पद्धतीने होतं बघा, द्विखंडी भवन किंवा यालाच द्विविभाजन असं सुद्धा म्हटलं जातं. आता द्विविभाजन होत असताना काय होतं, सुरुवातीला जीवाणूचे केंद्रक विभागले जातात. म्हणजे अनुकूल परिस्थिती मिळताच एका पेशीमधील केंद्रक समान 2 भागामध्ये विभाजित होतात. म्हणजे एका केंद्रकाचे 2 केंद्रक तयार होतात. कालांतराने पेशीमध्ये असणारे पेशीद्रव्य व इतर घटक समप्रमाणामध्ये विभागल्या जातात व एका जीवाणूपासून किंवा एका पेशीपासून 2 पेशी तयार होतात. म्हणजेच अशा प्रकारच्या विभाजनालाच द्विखंडी भवन असं म्हणतात. द्वि म्हणजे काय? 2. म्हणजे एका पेशीचे 2 पेशीत विभाजन होणे याला द्विखंडी भवन असं म्हटलं जातं. आणि जीवाणूंचं प्रजनन हे द्विखंडी भवनानेच होते. चौथं लक्षण आहे बघा, अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात. बघा, हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहेत. जीवाणू प्रचंड वेगाने वाढू शकतात. म्हणजे त्यांना अनुकूल परिस्थिती मिळाली तर 20 मिनिटामध्ये हे आपली संख्या दुप्पट करू शकतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण कोविडचा सामना करत आहोत. तर बघा, हे जीवाणू किंवा हे सूक्ष्मजीव असतात, याचा आढळ सर्वत्र असतो. पाण्यामध्ये, मातीमध्ये, हवेमध्ये, सर्वत्र. ते जास्त तापमानाला सुद्धा जगू शकतात आणि कमी तापमानाला सुद्धा जगू शकतात. आणि अनुकूल परिस्थिती मिळताच ते आपलं संख्या दुप्पट करू शकतात. यासाठी स्वच्छता, सतत हात धुणे किंवा स्वच्छता राखणे ह्या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत की जेणेकरून आपल्याला जीवाणूंपासून होणाऱ्या धोक्यापासून आपण सहजपणे स्वतःला वाचवू शकतो. म्हणजे कोणतंही बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी स्वच्छता ही अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. हे ह्या तुम्हाला चौथ्या लक्षणावरून समजते. जर 20 मिनिटात जीवाणू आपली संख्या दुप्पट करू शकत असतील तर आपण बाहेर खेळून आल्यानंतर
आपल्या हातापायावर कितीतरी जीवाणूचा समावेश असत असेल आणि जर आपण साबणाने स्वच्छ हातपाय धुतले तर हे जीवाणू अगदी सहजपणे नष्ट होतात, मृत होतात. त्यामुळं स्वच्छता राखणे हे खूप महत्त्वाचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जीवाणू कोणकोणत्या प्रकारचे असतात बघा, हे आपण ह्या आकृतीद्वारे समजावून घेऊया. आकृतीमध्ये बघा काही जीवाणूंची आकृती इथं दिलेली आहे. जसं की जीवाणू गोलाणू म्हणजे वर्तुळाकार असतात, गोल असतात. दंडगोलाणू दंडगोलाकृती असतात किंवा दंडाणू असतात. आता त्यानंतर स्वल्पविरामाकृती सुद्धा असतात हे जीवाणू. त्यानंतर सर्पिलाकार सुद्धा असतात. म्हणजे अशा विविध आकारांमध्ये या जीवाणूंचा आढळ असतो. गोलाणू, दंडगोलाणू, दंडाणू, स्वल्पविरामाकृती आणि सर्पिलाकार. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपला पुढील घटक आहे आदिजीव. यालाच प्रोटोझोन्स असं म्हटलं जातं. आदिजीव म्हणजे काय किंवा प्रोटोझोन्स म्हणजे काय हे आता आपण समजावून घेऊया. साधारणतः आदिजीवांचा आकार हे सुमारे 200 मायक्रोमीटर इतके असते. याची लक्षणे बघा कोणकोणती आहेत. पहिलं आहे माती, गोडे पाणी व समुद्रात हे आढळतात. काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूत ठरतात. पहिल्या लक्षणांमध्ये बघा याचा आढळ सांगितलेला आहे. कुठे कुठे आढळतात आदिजीव? मातीमध्ये आढळतात, गोड्या पाण्यामध्ये आढळतात, समुद्रामध्ये सुद्धा आढळतात. तर काही सजीव हे इतर प्राण्यांच्या सजीवांमध्ये राहतात आणि इतर सजीवांच्या शरीरामध्ये यांचा प्रवेश झाला तर यांच्यामुळे इतर सजीवांना अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात. तर बघा गोड्या पाण्यामध्ये म्हणजे साधारणतः विद्यार्थी मित्रांनो, आपण घरी प्यायचं पाणी जरी 48 तासानंतर वापरलं किंवा न गाळता वापरलं तर त्याच्यामध्ये सुद्धा सूक्ष्मजीव वाढू शकतात. त्यामुळे पाणी 24 तासानंतर सतत गाळून पिणे आवश्यक आहे. म्हणजे साधारणतः त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आदिजीव तुम्हाला आढळणार नाहीत व त्यापासून होणारे संभाव्य धोक्यापासून आपण आपल्या शरीराला वाचवू शकतो. दुसरं लक्षण बघा, दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव. बघा हे दृश्य केंद्रकी आहेत म्हणजे याचं केंद्रक आपण सहजपणे सूक्ष्मदर्शकाखाली पाहू शकतो आणि एकपेशीय सजीव आहेत. तिसरं बघा लक्षण काय आहे, प्रोटोझोआंच्या पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळते. म्हणजे आदिजीवमध्ये जितके तुम्हाला उदाहरणं आहेत त्या प्रत्येक उदाहरणांची पेशी रचना वेगवेगळी असते. म्हणजे प्रत्येक पेशीला विशिष्ट असा आकृतिबंध असतो. जसं की उदाहरणार्थ पॅरामोशियम चप्पलच्या आकारासारखा असतो, तर काही एंटामिबा हा गोलाकार असतो. म्हणजे आदिजीवमध्ये येणाऱ्या सर्व सजीव हे विविध आकृतिबंध दाखवतात. तसेच यांना हालचालीसाठी अवयव असतात आणि हे अवयवसुद्धा प्रत्येक पेशीमध्ये वेगवेगळे असतात. जसं की पॅरामोशियममध्ये कशाभिका असतात म्हणजे केसासारखे धाग्यासारखे भाग असतात की ज्याच्यामुळे तो हालचाल करू शकतो. युग्लिनामध्ये शेपटीसारखा एक भाग असतो की ज्याच्यामुळे तो हालचाल करू शकतो. पोषण पद्धती म्हणजे ह्यांच्या पोषण पद्धतीमध्ये सुद्धा विविधता आढळते. म्हणजेच आदिजीवांमध्ये पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती या सर्वांमध्ये विविधता आढळते. चौथं लक्षण बघा, प्रजनन द्विखंडन पद्धतीने होते. आता विद्यार्थी मित्रांनो, संकल्पना लक्षात ठेवा. द्विविभाजन हा भाग वेगळा आहे आणि द्विखंडन हा भाग वेगळा आहे. द्विविभाजनामध्ये केंद्रक विभागून पेशीद्रव्य समप्रमाणात विभागून एका पेशीचे 2 पेशीमध्ये रूपांतरण होतं. तर द्विखंडनमध्ये काय होतं की एका पेशीचे 2 पेशीत रूपांतर होतात, परंतु याच्यामध्ये आडव्या किंवा उभ्या पद्धतीनं काय होतं, एका पेशीचे 2 खंडात म्हणजे 2 भागात विभाजन होतं आणि त्यानंतर एका पेशीपासून 2 पेशी तयार होतात. ठीक आहे, या पद्धतीनं द्विखंडन आणि द्विविभाजनामध्ये फरक आहे. आता याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर अमिबा पॅरामेशियम हे गढूळ पाण्यामध्ये आढळतात आणि स्वतंत्र जीवन जगतात. एंटामिबा हिस्टोलिटिका हा जो प्रोटोझोन आहे किंवा आदिजीव आहे तो अमांश होण्यासाठी कारणीभूत ठरतो. प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स हा मलेरिया म्हणजे हिवताप होण्यासाठी कारणीभूत असणारा आदिजीव आहे. तसंच युग्लिना ही कशी आहे, स्वयंपोषी आहे. ही आदिजीवांमधली काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. बघा आदिजीवांमध्ये आपण काय काय अभ्यासलं, तर
हे माती, गोडे पाणी व समुद्रात आढळतात. जर यांचा प्रवेश सजीवांच्या शरीरात झाला तर यांच्यामुळे विविध आजार किंवा रोग होऊ शकतात. दृश्य केंद्रकी पेशी असतात हे आणि एकपेशीय असतात. प्रत्येक प्रोटोझोनच्या म्हणजे आदिजीवाची पेशी रचना, हालचालीचे अवयव, पोषण पद्धती याच्यामध्ये विविधता आढळते आणि प्रजनन द्विखंडन पद्धतीने होते. तर याच्यामध्ये येणारी उदाहरणे कोणकोणती आहेत बघा, स्क्रीनवरती दिसत आहे, पॅरामोशियम आणि एंटोमिबा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण कोणत्या पद्धतीने केले जाते हा भाग अभ्यासला. तसेच याच्यामध्ये जीवाणू व आदिजीव म्हणजे काय यांच्या लक्षणांचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण थोडक्यात पुन्हा एकदा सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, जीवाणू आणि आदिजीव यांच्या वैशिष्ट्यांचा आढावा घेऊया. सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण आदिकेंद्रकी आणि दुष्यकेंद्रकी या दोन गटामध्ये होते. आदिकेंद्रकीमध्ये जीवाणूंचा समावेश होतो. दृश्यकेंद्रकीमध्ये आदिजीव, कवके आणि शैवाल इत्यादींचा समावेश होतो. सूक्ष्मजीवांचा आकार साधारणतः मायक्रोमीटर आणि नॅनोमीटरमध्ये मोजला जातो. म्हणजे 1 मीटर बरोबर 10⁻⁴ मायक्रोमीटर आणि 1 मीटर बरोबर 10⁹ नॅनोमीटर. तर जीवाणूंची वैशिष्ट्ये कोणकोणती बघितली आपण. त्यांचा आकार 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर इतका असतो. वैशिष्ट्यांमध्ये बघा, एक पेशी स्वतंत्र सजीवमध्ये जगते, काही वेळा हे वसाहतीमध्ये आढळतात. जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. पेशी भित्तिका असते. प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने म्हणजे एका पेशीचे 2 भाग होऊन होते. अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटात ते संख्येने दुप्पट होऊ शकतात. यानंतर जीवाणूंचे काही आपण आकार बघितले, जसं की गोलाणू, दंडगोलाणू, दंडाणू, स्वल्पविरामाकृती आणि सर्पिल आकार. ठीक आहे, या पद्धतीनं त्याचे आकार असतात. तर परीक्षेला प्रश्न कसा विचारला जाईल, जीवाणूंचे कोणतेही 2 वैशिष्ट्य लिहा किंवा जीवाणूंचे आकार नामनिर्देशित आकृती काढा, या पद्धतीनं प्रश्न येऊ शकतात. कमीत कमी तुम्हाला 2 वैशिष्ट्ये आणि त्याच्या जीवाणूंचा आकाराची आकृती काढणे अपेक्षित आहे. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जीवाणूंची आकृती काढण्यासाठी तुम्हाला येऊ शकते. त्यानंतर बघा, आदिजीवांची वैशिष्ट्ये पाहिले आपण. हे साधारणतः 200 मायक्रोमीटर असतात. याच्यामध्ये यांचा आढळ जो असतो तो माती, गोडेपाणी, समुद्रामध्ये हे आढळतात. त्यानंतर हे दृश्य केंद्रकी असतात, एकपेशीय सजीव असतात. यानंतर आपण पाहिले त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये यांची पेशी रचना जी असते ती प्रत्येक आदिजीवांची वेगवेगळी असते. हालचालींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अवयव असतात. पोषण पद्धतीमध्ये विविधता आढळते. आदिजीवांचे प्रजनन द्विखंडन पद्धतीने होते. याच्यामध्ये येणारी उदाहरणे आहेत अमिबा, एंटोमिबा हिस्टोलिका, प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स आणि युग्लिना. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये जीवाणू आणि आदिजीवांचा अभ्यास केलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत आहोत. तर तुम्हाला स्क्रीनवरती जो प्रश्न दिलेला आहे तो तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये याच प्रकरणातील नवीन घटकासह. धन्यवाद.